हा कुठे चाललोय आपण? हा 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 तर मग इथूनच दिसेल आपल्याला असा नाही, पण हा मंदिरच्या भागात का आलो? इथून दिसेल म्हणून. अच्छा, पण ही मंदिर कधीची आहे? जुनी आहे खूप. अच्छा, चला. मेनली आहे की आपला कुठेही जे फॉरेस्टचा बफर झोन जे मेंटेन व्हायला पाहिजे ते कुठलाही स्ट्रक्चर बांधताना ते हे केलं गेलंच नाहीये, रेकग्नाइज केलं गेलंच नाहीये, असंच दिसायला लागलं. आता ह्याच्यातलं सांडपाणी आहे काय आहे हे सगळं असं काहीतरी धुवायचं काम चालू. मंदिर म्हटलं बंद आहे. थोडासा बंद करो भैया. हा मंदिरचा मागच्या बाजू पूर्ण घाण इथेच टाकलं जातं मंदिरचा. पण इथे पण काहीतरी आहे मंदिरचा लावलेला. हो, भरपूर मंदिर मंदिर. अच्छा, कुठे? ही जी साईड वॉल की हा हा आतमधली साईड वॉल ना? हा, ही पूर्ण फॉरेस्टची आहे. फॉरेस्ट आहे. हा, आणि इथे बाजूला हे सगळं हे प्रायव्हेट आहे, हे बाहेर आहे. ओके. पण मंदिरात जेव्हा कोणी येतात तर ते सगळे इथे पण जात असणार. मग आपल्या फॉरेस्टचा जो सिक्युरिटी सिस्टम किंवा गार्ड, फॉरेस्ट गार्ड, त्यांच्या कसं काय काय होते मग? हा, पण आता ही वॉल असेल, पण आता हे असं हे दाखवून देतात की पाणीचा फ्लो असं जात असणार ना आपल्यावरून, जी काही हे असेल. थँक्यू. ही आपली बोर्ड, पण बोर्ड काही दिसतच नाहीये. हा बोर्डचा काही पाचवा हे जरा झाडाला थोडा बाजूला कर, म्हणजे हा बोर्ड पण दिसत नाही असं परिस्थिती झालेला. हा वर कर जरा, इथून 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 येऊन करावा लागेल. वर केला तरी दिसेल, म्हणजे आपली बोर्ड पण अशी झाली आहे की दिसत पण नाही आपल्याला, है ना. या बोर्डला पण व्यवस्थित लावणं गरजेचं आहे, इन्फॉर्मेशन बोर्ड. ठीक आहे. हे बघा ना, असं करून हे जे सगळं कचरा बिचरा घालतायत, तर त्यामुळे थोडा हे बघ सगळं कचरा काच बीच सगळं आणून टाकलंय. तो अभी हम लोग 5 पाकड़ी के वन विभाग के एरिया में. हा झाडं कोणी लावला? आपण लावलंय की त्यांनीच लावलंय? या मंदिरवाल्यांनी लावलंय वाटतं थोडेफार असे झाडं बिडं. आपल्या इथे कोण फॉरेस्ट गार्ड कोण आहे? कोण? तुमचं काय नाव आहे? हा, मग काय करतो मग हे सगळ्याचा? थोडा जनजागृती किंवा त्यांना सांग हे कचडे बिचडे असं होतोय, किंवा कचड्याचा डब्बा बिब्बा, किंवा ते जसं मी म्हंटल वॉशरूम साठी जास्त येतात. हा, सगळे वॉशरूम साठी आतमध्ये जातात. हो, इकडेच येतात जास्त. अच्छा, ओपन डेफिकेशन पण आहे. अच्छा, पण कोण जातात? बाजूला राहणारी आपले अतिक्रमणधारक.
अतिक्रमणवाले सर्व इथेच येतात. मग त्यांच्यावर आपण आहेत ना जवळ. हो, पण आपण कारवाई काय करतो मग त्याच्यावर? आम्ही रिपोर्टिंग केलं मॅडम. अरे रिपोर्टिंग म्हणजे काय? आता त्यांना जर अशा प्रकारच्या सोय सुविधा हा वॉचमन बांधण्याची मागणी करतात ते. हा. नाही मागणी देत. अच्छा, पण अजून जागा आपली आपण इथे कोणी कॉर्पोरेटर वगैरे हे करत नाही का मग? प्रेशर कॉर्पोरेटर्स वगैरे सांगितलं त्यांनी खालती बांधले टीएमसी एरियामध्ये. लोकांना ते जायला लागलं का लांब डोळ्यात? पडते ना. काय लोकं जायला बघत नाही. हा लांब पडते ना त्यांना यायला हा जायला. ते इकडेच जवळपास जास्त बिल्डिंग आहेत. हे किती लँड आहे आपला पाचपाखडीचा? ह्या आपण डोंगरावर आलो तर 28 हेक्टर आहे पाचपाखाडी. पण मला असं वाटतं इथे 328 328 एकर हेक्टर. हेक्टर. ओके. आपण ते मानपाड्यापर्यंत गेलो तिथपर्यंत पाचपाखाडी आहे. अच्छा, तिथपर्यंत पूर्ण. हा. ओके. इथे पण बघ काही आगी बिगी लावतात, मग ह्याच्यावर लक्ष कोण ठेवणार? आम्हीच ठेवतो मॅडम. हा आम्हीच. हा कोणाचं काय तरी आलंय आतमध्ये? एक हा हे अतिक्रमण आहे. हे मग कसे काय हे अतिक्रमण करतात आणि हे सगळं? त्यांची आपल्याकडे केस चालू आहे मॅडम. कोणाचं? ते एकदा बेल- अरे केस करून करून काय, आता हे केस करून जुनं होतील आणि मग तुम्ही म्हणणार ते बाहेर जात नाही आणि असं करून हे सगळं चालूच असणार. हे इधर गांव गाय का सब ये सब करके रखा है ये सब भी, और ये अतिक्रमण दिख रहा है पाचपाखड़ी के अंदर ही. असं घे म्हणजे जीपीएसचं पिक्चर असं घे. हा, कारण ह्यांना विचारू जरा. अभी आप देख रहे हो हम पाचपाखड़ी में फॉरेस्ट एरिया में हैं. किसी की झोपड़ी नजर आ रही है. हाँ मंदिर आहे तर असंच मंदिर करूनच तर आता काही सगळं हे सेंटिमेंट हे करायचं. कमीत कमी मॅडम 20-25 वर्ष आधी. हा, पण अशा लोकांच्या रिलिजियस सेंटिमेंट्सला हे करून आणि इथे पण हे सगळं ना सगळं अतिक्रमणचं. हा ते तुम्हाला दाखवण्यासाठी आपली भिंत खाल्ली आहे हा आणि सगळं अशी परिस्थिती. पण मग तरी आपल्याला काढता येत नाही म्हणजे किती परिस्थिती विकट आहे. इथून बघा ओढे नाल्याचं मस्त इथून पाणीचं आहे. वाहणारी पंटी पण मेली आणि त्याच्यात पण कचरा वगैरे भरलाय सर्व. एवढा वरवर वरवर चालले आहेत, मग याच्यावर काही आपण अंकुश लावू शकत नाही का? हा वरती पण जे छोटे छोटे आहेत त्याचे हे सगळे. हा FRA ची दावे पण म्हणजे आपल्या इथे करू द्यायचं आणि त्यानंतर FRA पण हा विकले. हा अतिक्रमण करून त्याचे दावे दाखल केले. अच्छा, म्हणजे ट्रायबल्सच आहे ते. अच्छा, हे सर्व ट्रायबल्स की UP बीपीचे पण आलेले असणारच तसे पण दावे म्हणजे त्यांनीच नियम केलं. काय की आदिवासीच हवा आहे. हा बाहेरचा दुसरा नाही चालणार. मग बाहेरचा आपण त्या नियमात बसत नाही. सगळे आदिवासीच. पण इथून हे पाणी येत असणार पावसाच्या वेळेला मोठा, इथून असं जात असणार. किती मस्त म्हणजे नॅचरल अशी जी हे वॉटर बॉडीज. पण तिथे ती अशा तबेला वगैरे जी आहे त्या तबेला वगैरे मुळे तर इकडनं तर पूर्ण हे होऊन म्हणजे त्यांच्या जो घाण पाणी आहे ते सगळं ह्याच्यात जात असणार. हा ओके. आणि हे सगळं ये भी पांचपाखड़ी एरिया में देखिए किस तरीके का सब कचरा भी देखिए किस तरह से जंगल के अंदर ये हालत है आज. मग ह्याच्या सगळ्यावर त्यांच्यावर आपण काही कारवाई नाही करू शकत. हा हा सगळं रेकॉर्ड आपण मेंटेन केलेलं आहे. हा आणि त्याच्यावरती त्यांची सर्व डिटेल्स गोळा करून त्यांचं ते हे केलेलं आहे. कोर्टाने ऑर्डर दिली आम्हाला की त्याचा सर्वे करा. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर डिपार्टमेंट. हे बाई इथे एवढा कचरा विचरा, तुम्हाला कचरा वगैरेची सोय नाही का? हा आता आले? कधीपासून आले? किती वर्ष झालं? 1 महिना पण झाला नाही. पण हे मग कोणाकडे तुम्ही भाड्यात आले का? हा आता तुम्ही भाडतही आहे का? खाली कोणाचं आहे हा रूम? कोणाचा आहे? मीनाताई. काय पूर्ण नाव काय? पूर्ण नाव काय आहे? तुम्ही त्यांच्याकडे भाडवतील तर माहित असेल ना. हे पाणीच्या सोय कुठून मिळते तुम्हाला? हा पाणी कुठून येतात?
अच्छा, ती सप्लाय कोणी दिलं? हा हा. अच्छा, तर पाणीचं कनेक्शन पण दिलं गेलं. कुठे पाईपाच्या बाजूला? कुठे नल कनेक्शन कुठे दिसतंय? हा, इथे. अच्छा, ओके. हा, तर हा पाणी कुठून म्हणजे हा जो कनेक्शन मिळाला टीएमसीनी, मग टीएमसी कशी काय देते हा ना? म्हणजे ते तर तुम्ही हे टॅक्स पण घेत असणार ते याच्याकडं. मग टॅक्स घेतलं, पाणी सप्लाय दिलं, इलेक्ट्रिसिटी दिलं, म्हणजे मग टीएमसी कशी काय देऊ शकते? मग तुम्ही पण विचारायला पाहिजे ना फॉरेस्टवाल्यांनी, का नाही विचारत ना? हा, नाही पण असं जर टीएमसी आता गव्हर्नमेंटचे 2 डिपार्टमेंट त्यांच्यामध्येच जर अशा प्रकारचं असेल तर मग कोण कोणावर हे करणार आहे? प्रश्न कोण कोणाला करणार मला सांगा जरा. हा, त्यांनी जर हे सगळं सोयीसुविधा तुम्ही डिस्कनेक्ट करायला म्हणजे इलेक्ट्रिसिटी पाणी हे सगळं डिस्कनेक्ट केलं तर होते ना हे सगळं. मग नाहीतर हे आता म्हणतात जसं हे भाडोत्री आहे ते जे ऍक्च्युअल वाले खाली गेले, मग ते कसे काय भाडोत्री दिले असं? मग हे किती आहेत हे घर? कुठे? तिथून भिंत गेली आपली. हा हा, बरोबर बरोबर. म्हणजे हे सगळं ह्याच्या आतमध्ये. हा, हा किती एरिया आहे? 4,500 घर. पण मला एक सांगा, हे जेव्हापर्यंत हे 4.5 झाले, हे तर वेळोवेळी असं करून झालंय ना. आता म्हणूनच म्हणतात तुम्ही सॅटेलाइट इमेज थ्रू बघा किती घरं कधी कधी आले. म्हणजे ह्याच्या अर्थ जे टाइमवर जे वाढत गेले आपणच लक्ष दिलं नाही, म्हणजे आपल्याच जे कोणी होते असं लक्ष नाही दिलं, आपण ऍक्शन घेतला नाही म्हणूनच वाढत जातोय. मग कुठेतरी हे सगळ्यांच्याच हे आहे ना की आपण वेळोवेळी जे वाढू द्यायचं नव्हतं आपण वाढू दिलं. आणि हे जे कॉन्क्रिटायझेशन वगैरे हे सगळं झालेलं आहे, असं कॉन्क्रिटायझेशन हे सगळं चुकीचंच आहे ना. आता सांडपाणी व्यवस्थापनचं बघ कसं हे सगळं असं चाललेलं आहे. हा इनह्युमन तरीकेने आपण कोणालाही कुठेही अलाव करतोय सगळं कचरा कुंडी सारखं. अच्छा, म्हणजे 4,000 घरं आहेत, त्याच्यापेक्षा जास्तच असेल आता तर, अजून जास्त झालं असेल. आणि आपला तिथे आहे, आपला आहे बाउंड्री. मग याच्यावर काय कारवाई एक्झॅक्टली आता सिच्युएशन काय आहे? हा, निकाल दिला की डिमॉलिश करून 2011 नंतरच्या जे असतील जुने घरं देणार. 11 पूर्वीचे जे असतील त्याचे पुरावे त्यांना घरं भेटणार. पण मग ते आयडेंटिफाय झाले आहेत का? हा, एक टीम बोललेली सर्वे करून दिला होता. म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर होतं की त्यांचं इथून पुनर्वसन करणार. त्याच्यामुळे याला पण सर्वे करून दिला. आमच्याकडे जेवढा रेकॉर्ड होता तेवढा आम्ही सर्व. कोणी सर्वे करू दिला नाही? स्थानिक लोकांनी. हा 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 हा, त्यांची वोट बँक इथून शिफ्ट होणार. बरोबर. हा, त्यांनी करून दिलं नाही. रेकॉर्डिंग वगैरे सबमिट केलं. मग ते आपले जे हे फॉरेस्ट मिनिस्टर जे असतात मग ते का नाही हस्तक्षेप करत? कारण त्यांचेच हे पॉलिटिशियन पॉलिटिकल पार्टीज पण त्यांचं सर्व. जेव्हा म्हणजे युद्ध पातळीवरती आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला कारवाई करायची हायकोर्टाची ऑर्डर आहे, मला अल्टिमेटम दिला होता. बोरिवलीला आम्ही सगळा स्टाफ घेऊन गेलो. जवळजवळ आम्ही 3,000चा स्टाफ घेऊन गेलो. पोलीस वगैरे आम्ही तिथे अडवायला आली बीजेपीची माजी खासदार गोपाळ शेट्टी. डेमोलिशची आणि डेमोलिश काय करत होतो आम्ही तर कमर्शियल एन्क्रोचमेंट्स डिमोलिश करत होतो. ओके, करूच देत नाही तसंच प्रॉब्लेम. तर याचा अर्थ आहे की आपलेच लोक म्हणणार की एन्क्रोचमेंट होतोय, मग फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करतायत, मग आपलेच लोक आहे जे त्यांना अलाव करतात या सगळ्या मग अडचण. आता अल्टिमेटली ह्यांना काय हे दिलं गेलंय? म्हणजे काही अल्टिमेटम आहे का की पेंडिंग? हायकोर्टाची कमिटी बसवली हायकोर्टाने लोकांची. हा, ती आता याच्यावरती रिपोर्ट सादर करणार. त्यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही. पण माझं असं आहे की आपला पण जो एवढा जीपीएस सिस्टम आहे, सॅटेलाइट मॉनिटरिंग आहे, आपला सर्वेचा डिपार्टमेंट आहे, मग ते ह्या सगळ्यावर लक्ष ठेवत नाही का? चला आता 4,000 झाले, याच्यापेक्षा 4,001 होऊ नये. हा, तर त्याच्यासाठी आपण काय करतो मग? कारण नवीन आले त्यांना तर आपण थांबू शकतो की नाही? मग त्यासाठी काय? कारण याच्यामध्ये आता जेवढा असं इलेक्शन वगैरे येतं तर त्याच्यात अजून लोकांना आणून ठेवायचं, परत ते दावा करणार SRA आणि बाकीच्या अंडरमध्ये त्यांना घरं द्या, हे द्या, ते द्या, असंच चालू राहणार. तू घेतलं का रे जीपीएसचा? जरा असं पण घे, असं हे पूर्ण ह्याच्या सकट असं घे ना, इकडनं पण घे. तर परिस्थिती विकटच आहे मग हा पाचपाकडीचा तर खूपच जास्त आपला पूर्ण एन्क्रोचमेंट मध्येच आहेत मग याचा अर्थ. काय रे, शाळेत जातात का? जातो? कुठे जातो शाळेत? गोशाळा कुठे आहे? किती लांब आहे? रामगड.
तू कितवीत आहे? ज्युनियर मध्ये ज्युनियर मध्ये. तू 5वीत आहे. 5वीत आहे. मग इथे पाणी प्यायला वगैरे व्यवस्थित मिळतं का तुम्हाला? हा 6-8. हा? पण पाणी पिल्याच्या नंतर पूर्ण अंग पिवळं पिवळं होतं. हो का? का रे? माहिती नाही. पाला जास्त नाही लावायचा. हा, अंग सफेद होतं कशात ना? पाणीमध्ये. पाणीमध्ये? मग नाही, पावडरमध्ये. कशामध्ये? पाणीमध्ये. पावडर. पावडर. तू हा म्हणतो पाणीमध्ये. मग तुला पावडर मध्ये पिवळा होतो की पाणीमध्ये होतो? पाणीमध्ये सफेद. सफेद. मग तू पाणी चांगलं नाही असं म्हणतोय तू प्यायला? मग पाणी कुठून घेता मग प्यायला तुम्ही? आम्ही इथून या नळाच्या इथून. त्या नळात ना? ते नळात ना पिल्ला की पिवळा पिवळा होतो? आणि संडासाला कुठे जात? संडासाला आम्ही तिकडे येतो. इथे या जंगलात नाही जात? नाही, या झाडाच्या. या झाडाकडेच बसतो. अच्छा, चांगलं आहे. आणि आंघोळ करतो का दिवसात 2दा व्यवस्थित? दोनदा. करतो का? मम्मी घालते. मम्मी घालते. ठीक आहे. मग कसं जातो शाळेत? चालत जातो? बस नाही. पप्पा आहे ना, पप्पा रिक्षा चालवतात. अच्छा, पप्पा रिक्षा चालवतात. ठीक आहे, चला. ओके. म्हणजे किती अनहायजेनिक कंडिशन मध्ये हे सगळे राहतात. पण ही परिस्थिती आहे सत्यता. म्हणजे ते म्हणतात पिण्याचं पाणी पिण्याचं पण आपण बघितलं कसं कुठे ते कनेक्शन्स. आपली म्हैस आली ना. बघा त्यांच्या जंगलातच जातात. हे असे हे म्हशी बिशी ना इथे तुम्हाला भीती वाटत नाही का रे? इथे हे असं असतात ना बिबट्या वगैरे. मग भीती वाटत नाही का? हा, वाटते का? वाघा येतात ना. वाघा येतात? कधी आल्या? बघितलं का तू कधी? आलेलं आहे. कधी रात्रीचा येतो ना. कधी येतो? रात्रीचा बाहेर बाराला येतो बाहेर. अच्छा. येतो शेतात मी गळवा खाऊ. हा का? आणि असे हे जानवर वगैरेला खाल्लं बिल्लं असं कधी माहिती मिळालं का? नाही का? मांजर मेली. हा, मांजर मेली. अंजर मेली. पण आपण बाकीच्या म्हणजे सपोज आता हे तर सपोज एवढा झालाय हे 4,000 घराचा वगैरे. हे बघा तबेला वगैरे मोठा बांधून ठेवलाय. मग ह्यांचा पण तसंच परिस्थिती? यांना पण नोटीस गेलाय का? सगळ्यांना गेलाय. मी डिमोलिशच करणार होतो, परंतु ते कमर्शियलला पण त्यांनी स्टे आणला. रेसिडेन्शियलला घर भेटेल पण कमर्शियलला काय भेटणार? यांना भेटणार नाही काही? अच्छा. पण एवढा होता ना, मला एक सांगा, आपली पण चूक आहे ना? आपले जे गार्ड आहे किंवा आरो आहे वेळेवेळेवर जर हे सगळं दिलंच नसतं त्यांना राहायला तर हे झालंच नसतं ना एवढं. हा तर टाइम टू टाइम आपले फॉरेस्ट गार्ड, फॉरेस्ट आरो आणि ह्या सगळ्यांचं मुळेच हे एवढ्यापर्यंत आलं ना. जर आपण म्हणतो 20 वर्ष झाला, 25 वर्ष झाला, याचा अर्थ वेळेवर आपण यांच्यावर कारवाई केली नाही, आयडेंटिफाय केलं नाही आणि असं काही कारवाईसाठी मागे लागलो नाही तर आज अशी परिस्थिती विकट झाली आता. पण आता याच्यापेक्षा जास्त वाढू नये त्याच्यासाठी आपला काय? आपल्याला सांग ना. आता याच्यापेक्षा जास्त होऊ नये त्याच्यासाठी काय? कारण आता ही माती भीती सगळं खराब होत चाललंय त्याच्यामुळेच. आणि एवढा कचरा कुंडी वगैरे झालेले आहे त्याच्यात. मग त्याच्यासाठी पुढच्या म्हणजे अजून एक घर वाढू नये त्याच्यासाठी आपला काय हे आहे म्हणजे ऍक्शन? आता नवीन तर काय होत नाही, जुने आहेत तेच प्रॉब्लेम. नाही होत असेल ना. आता जसं आपण बघितलं, नाही जुनेवाले जसं शिफ्ट झाले त्यांना इथं आता त्रास होते म्हणून नवीन ठिकाणी गेले. पण त्यांनी आता दुसऱ्याला भाडोत्री दिलं असं करून हे सगळं जो चालू आहे. मग हे काय म्हणजे कसं काय हे होतं? कन्स्ट्रक्शन नाही होणार पण जुनं आहे त्याच्यामध्ये राहतं. ये पानी आपको कहाँ से सप्लाई आती है? हाँ, ये पानी का सप्लाई नल कहाँ से आता है? हाँ हाँ, लेकिन कौन म्यूनसिपैलिटी देती है? कौन सा पानी है ये? म्यूनसिपैलिटी का है? पूरा टाइम आता है पानी? भरपूर पानी है? अच्छा. आपका बावड़ी का है? किधर है बावड़ी? नीचे आपने बावड़ी भी बनाया है? आप लोगों ने खुद ने बनाया है बावड़ी? अच्छा. अभी जाना नहीं खींचेगा जब हाँ. अच्छा, तो उनके लिए आप लोगों ने बावड़ी वगैरह भी बना दिया? अरे बहुत साल से बनाया है. कितना साल से? अरे वही गए 70 साल हो गए गौरी बनाए. बावड़ी बनाए? दिल्ली नमके सबसे अरे ये आपका घर कब से है ये? बहुत साल से. हाँ, क्या आप लोगों को डर नहीं लगता? ये तो जंगल है पूरा. डर बाबा जी हम रहे शिक्षण तो किले लमके में दिल्ली कब नहीं बनी रही मैं केले दम. हाँ नहीं ठीक है, लेकिन अभी ये तो पूरा जंगल है. अभी तो बस्ती में हाँ, तो आप लोगों को डर नहीं लगता? नहीं लगता. हाँ, क्योंकि ये तो जंगल क्षेत्र है, इसमें तो आप लोग को अलाउड भी नहीं है रहना.
और आप लोग फिर भी इतने सालों से रह रहे हो, अकेले में निकाले जंगल में खेलना ही रही अकेले रह के निकले। लाइट पंखा नहीं जाता रहा हाँ। दादी तब कुछ नहीं रहा ये लड़के लोग कौन आ रहे हैं? देखो जरा, ये कौन, कहाँ से आते हैं, कहाँ से जाते हैं? हे पण कुठून येतात बघा जरा। आप लोगों का भी क्या इनके ऊपर नियंत्रण है वो भी देखो जरा। हाँ, हम मुंबई में। हाँ, लेकिन आपका देखने आए, ये तो पूरा जंगल की जगह है, तो आप लोग ये जंगल में मंगल मना रहे हो, जबकि ये जंगल को छोड़ना चाहिए ना। हाँ तो अब तो हो रहा है हाँ, क्या हो जा? चला हवा ही रखा करता चला रहा अच्छा पर हवा खा जंगल में अच्छा। हम अपने हाथ से और ये आप ही का है? ये तबेला भी आपका है? पूरा आपका? कितना कितना जानवर है ये? हरी गाय है भैंस है कितने है? ये तना है 50-60 है? कितने हैं? कितने हैं? तो भी मेरे को भैंस है हाँ 25-30 है। अच्छा किससे रही होगा बेटा 25 होएगा अच्छा। लेकिन ये जो आप लोग जैसे परिस्थिति में रह रहे हो, ये इतना गंदगी वगैरह, आप लोग को तकलीफ नहीं होती है? म्यूनसिपालिटी के बनना चाहिए ना अरे लेकिन आप लोग अभी जंगल में आके रहोगे तो म्यूनसिपैलिटी कहाँ आएगी इसको साफ करने? अब जंगल नहीं रह गया हाँ बहुत नहीं ना, जंगल ही है ना। चलाया बहुत सारा बोले कुछ नहीं रहा भैया बोले कुछ नहीं नहीं कुछ नहीं रहा तो इधर जानवर लोगों का रहने का जगह है। ये तो जानवर लोगों के लिए है, शेर चीता बाघ सबके लिए है। अपन आके इधर रहने लग गए। अभी चीता पे कितना हाँ, अभी वो बोल रहा था बच्चा कि बाघ आता रहता है, तो आप लोग डरते नहीं हो फिर? 5 म्यूनसिपालिटी लाई लगा के दिया है अच्छा, म्यूनसिपालिटी सब करके दे रही है तो फिर वो क्यों जाएंगे किधर से कोई भी? ये इलेक्ट्रिसिटी का भी दे दिया है, कनेक्शन सब कुछ ही है ना सबके पास। म्यूनसिपालिटी 5 लाइट मारा इसके बाद लगवाया है हाँ हाँ, म्हणजे किती परिस्थिती, किती घाण आहे। आणि इथे पण पूर्ण आहे ना। अरे बापरे, सब लोग इधर पे है। आप कब से हो माता जी? हेलो, आप कब से रह रहे हो यहाँ? बहुत पुराना। आप कब से रह रहे हो? लेकिन वो ही आपकी सास है? अच्छा, तो कितने लोग हो आप लोग घर में? आप लोग रह रहे हो? लेकिन ये तो जंगल की जगह है ना। हाँ नहीं, पहले से आप आदिवासी हो? आप तो यहाँ के भी नहीं लग रहे हो, आप तो बिहार वगैरह के। कहाँ से हो? यूपी बिहार? कहाँ से आए हो? यूपी? कहाँ है आपका मूल गांव? कहाँ पे है? नहीं, लेकिन कहाँ मूल गांव कहाँ से हो? बिहार से? फिर हाँ, मिर्जापुर। अच्छा, तो 50 साल से कैसे? ट्राइबल्स तो नहीं है वो, तो फिर 50 साल से कैसे हो गया? हाँ नाही, असू द्या, पण ते ट्रायबल्स मधले नाही ना। हाँ हाँ हाँ, गया। लेकिन ये जो जंगल है तो शेर चीता सबके लिए है, अपन लोग आके उसमें रहने लगे। हाँ हाँ, लेकिन आप मुझे बताओ, अभी ये पूरा गंदगी है, किसी भी तरीके का रहने जैसा ये तो बोल ही नहीं सकते कि कोई इंसान रहने जैसे। फिर आपके बच्चे बड़े हुए या बच्चे पलते हैं, कैसे इतना गंदगी में कैसे आप लोग फिर ये हो जाते हो? हाँ, क्योंकि ये तो जंगल का जगह है ना। आप लोग जंगल में वो शेर बाघ चीता लोगों की रहने की जगह है, लेकिन आप लोगों ने घर बना डाली है। हाँ, पहाड़ पे जंगल है, वहाँ जाके रहना चाहिए उन लोगों ने। अच्छा, फिर डर नहीं लगता? लेकिन डर नहीं लगता जब जानवर वगैरह आते हैं तो डर नहीं लगता? आप लोग को देख के वो डरने लगे अभी? अच्छा, ये लाइट कब से आया? हो गया तर समजले ना आता। जर असं हा टीएमसीनी पण त्यांना सगळं सोय सुविधा करून दिली, मग तुम्हाला अवघडच होणार आहे ना। टॅक्स पण घेतात ते। हा पोल लावला आणि सर्व। हाँ हाँ, कुछ भी नहीं था। हाँ शादी करके लाया। विकट परिस्थिती आहे हो, जे दिसत विकट परिस्थिती आहे हो। तर हा इथे हा बिल्डिंग सोडून इथून जे काही आहे ते सर्व। अच्छा, टोटल लोकसंख्या किती असेल याच्या आतमध्ये? आप लोगों के लिए टॉयलेट बाथरूम सब इधर ही जंगल में जाते हो? क्या करते? किधर जाते हो?
बाहर है रोड के ऊपर। तो आप लोग के इधर नहीं है, घर में नहीं है किसी के? अच्छा अच्छा, तो सब लोग बाहर उधर रोड पे जाते हो। अच्छा, और पानी पानी जो आता है ये पीने का? कुआं मेरा ससुर ने खुद से खोदा है हाँ, और वो बोरिंग बनाया है उसी पानी। बोरिंग और कुआं। और लेकिन एक पानी नल का पानी भी आता है ना, म्युनिसिपैलिटी पानी देती है? लगा है ना, वो देखो वो है, वो अच्छा तो लगाया है, अच्छा नहीं लगाया है। अच्छा, हम लोग वही पानी पीता है, ओके, गाय भैंस यूज करता है। अच्छा। चला, मग आज पूर्ण अशीच परिस्थिती पूर्ण। ओके, तो अभी 5 पाखड़ी के जंगल का हम लोगों ने देखा किस तरह से जंगल में लोग मना रहे हैं मंगल। हाँ जिधर शेर, बंदर, चीता और सब रहना चाहिए उधर आप लोग सब रह रहे हो, और आप लोगों को भी किस तरीके की इसमें रह रहे हो वो भी देख रहे हैं। हाँ जी हाँ जी। ये कचरा वचड़ा भी नहीं निकालते? सांप वाप का डर नहीं लगता आप लोगों को? समाज के ऊपर से बोला हुआ है, इधर घर में चला गया। तो देखिए, ये है हमारे थाना रीजन के फॉरेस्ट की हालत। सुबह दिखाया आप लोगों को येऊर, और अभी दिखा रहे हैं अभी आपको ये पूरा 5 पाखड़ी का। नमस्ते। कितने भैंस हैं आपके? 6 गाय। लेकिन ये जो इतना, ये जो आपका पास में, इसका तो कोई इंतजाम नहीं है, इनका गोबर वोबर का बंदोबस्त करने का वगैरह? उपला बनाते हो? अच्छा। लेकिन यहाँ तो गंदगी इतना सारा है, तो कैसे आप लोग रह जाते हो इतने गंदगी से? कचरा वचरा तो ऐसे ही डाल रहे, कचरा उठाता नहीं कोई है यहाँ से भी। हाँ, लेकिन अभी अगर जंगल, ये जो फॉरेस्ट वाले हैं उनका कहना है कि आप लोग फॉरेस्ट की जगह पे रह रहे हो, वन की जगह पे, तो आप लोग अभी क्या करोगे? क्योंकि ये तो खाली करने के लिए कह रहे हैं वन विभाग का। हाँ, लेकिन अपन जंगल में आके क्यों हम लोगों ने ये करना शुरू किया? अच्छा, तो कितना साल हो गया आपको? जन्म इधर हो गया। लेकिन ये आपने बढ़ा लिया ना ये सब चीजें, कितना आपने सारा जगह पे कहीं पे भी कुछ भी बनाते जा रहे हो। हाँ, आपको पता है कि आपने यहाँ जो ऐसे सब कर दिया, यहाँ पेड़ थे जो भी थे वो सब गए पेड़, और उसके वजह से जो पूरा पर्यावरण को भी नुकसान होता है। आप लोग अगर पूरा वन का तो नुकसान नहीं पहुंचाते, हम सेवा ही करते, कुछ रहेगा तो साफ बोलते, अच्छा कर देते जो भी बोलते हैं। अच्छा, जंगल में आग लगे हम खुद ही जाके बुझा देते हैं। तो आग वगैरह लगता है तो आप लोग बता देते हो इन लोगों को? सर को बोलते हैं, तुरंत जाके हम बाबू को साथ लेके बुझा भी देते हैं, सर को पता है। आपका परिचय? आपका परिचय? नीचे रहते हैं? अच्छा, कुठला तुमचा रूम नंबर? इथे म्हणजे आतमध्ये इथेच राहत आहे? हा, पण हे तर पूर्ण वन विभागचं क्षेत्र आहे, तर मग कसं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? हे वन क्षेत्र आहे आणि वारंवार ह्या वनवाल्या तुमच्याकडे येतात आणि हे वनचं क्षेत्र आहे, रिकामी होणार, आणि आता तर कोर्टात वगैरे सगळे गेलेले आहेत, मग काय करणार? हा, चांगली गोष्ट. अच्छा, तुम्ही बाहेरच्या, मग इथे आले आता शांत वातावरण. पण मग काय वाटतं, जर बाहेर राहते आणि असं वन विभागच्या क्षेत्रात हे पूर्ण एवढा 4000 पेक्षा जास्त घरनी पूर्ण आत्महत्येपर्यंत केलंय, तर या बाबतीत काय वाटतं? असं हे ऍक्च्युली नाही व्हायला पाहिजे होते, पण ते कसं आहे माहितीये का, हे एक आदिवासी पट्टा आहे हा, आणि पूर्वीपासून लोक या वन क्षेत्रामध्ये म्हणजे जवळजवळ पण आदिवासी पट्टा आहे, पण जर आता ज्यांच्याशी आपण बोलतोय हे आहेत किंवा तिथे बोललो, हे कोणी आदिवासी नाहीये, आणि जे आदिवासी होते त्या आदिवासींनी तर दुसरं कुठेतरी घर बनवलं आणि ह्या लोकांना भाडामध्ये घर दिलंय, जागा दिलं, आणि यांना आता खूप वर्ष झाले. आता म्हणजे माझ्या माहितीनुसार मी इथं हा असल्यामुळे हा हा, बोला ना. की ज्यांना फॉरेस्ट मधली घरं दिली होती हम्म. त्या पवईच्या त्या भागामध्ये, हा. काही लोक तिकडे शिफ्ट झाली, हम्म. काही लोक शिफ्ट झाली नाही. हा, आता ते कसं गव्हर्नमेंटचं आणि सगळं हे आहे. हम्म. आता हे जर म्हटलं तर हे आज जवळजवळ तिसरी पिढी, तिसरी पिढीपासून हे लोक वास्तव्यात आहेत. त्यावेळी इंदिरा गांधीचा काहीतरी कायदा होता की बाबा राहील त्याची जागा आणि कसल त्याची जमीन, त्या पूर्वीपासून हे लोक इथे राहिले. आता ते वास्तव्य त्यांचं ते झालंच नाही. पण तुम्ही काय आता कुठला पार्टी बेटीच्या काय काम करता का? काम करत नाही. हा हा.
ओळखीचे पार्टीचे लोक आहेत काय? नाही पण आता जसं याच्यात बिबट्या वगैरेंचा जागा आहे ही, आता ह्या लोकांचा जीवनाला पण धोका आहे तसं बघितलं तर, आणि काही राहण्यासारखा सोयीसुविधा नाहीये. आणि ज्यांना म्हणजे ऍक्च्युली आपले जंगल कोणासाठी, आदिवासी म्हणजे जे आधीपासून आदिवासी राहणारे, म्हणजे जेव्हा फॉरेस्ट, हो पण जे फॉरेस्टचा डिक्लेअर व्हायचं अगोदरपासून जे राहतात है ना, तर तशा, हो पण आपल्या इथे आदिवासींना आयडेंटिफाय केलं गेलं आहे है ना.